अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, पितृपक्षाचा कालावधी जो आहे हा सुरू आहे, ज्याला आपण पितृ पंधरवाडा असं म्हणतो। अतिशय महत्त्वाचा काळ आहे। ज्यांच्याही घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त आहे, ज्यांच्याही घरामध्ये कलह खूप जास्त होतात किंवा बाहेरील बाधा जी आहे ही तुमच्या घरामध्ये जर असेल, कुठल्याही व्यक्तीला बाहेरील बाधेचा त्रास असेल, तर या सगळ्या गोष्टी संपवण्यासाठी हे 15 दिवस विशेष असतात। बघा, पितृपक्षामध्ये आपण जेवढी जास्त पितरांची सेवा करतो, त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या जीवनातील घरातील नकारात्मक संपवण्यासाठी, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी जेही उपाय कराल, हे सगळे उपाय या 15 दिवसात तुम्हाला लाभदायक ठरतील। बघा, आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिंपळाच्या एका पानाचा आणि काही कापरांच्या वड्याचा एक असा उपाय सांगणार आहे। हा उपाय जर तुमच्या घराची बांध जी आहे ही बांध कुणी बांधली असेल तर ही बांध खुलेल। तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला किंवा तुमच्या घराला कुठलाही कितीही मोठा नजर दोष लागलेला असेल, हा दोष नष्ट होईल। तुमच्या घरात जर वास्तु दोष असेल, वास्तु दोष नष्ट होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कुणालाही पितरांचा श्राप असेल, तुमच्या घरामध्ये अतृप्त पित्र असतील, तर ते जे पित्र आहेत हे देखील शांत होतील, पितरांचा आशीर्वाद लाभेल। बघा, 15 दिवसांमध्ये खरं तर पितरांची जास्त सेवा करतो, कारण साक्षात या दिवसांमध्ये पितरांचा सास आपल्या घरामध्ये असतो आणि त्यांना तृप्त करणं खूप महत्त्वाचं आहे। हा एक उपाय केल्यानंतर 100% सांगते तुमच्या घरामध्ये जे पित्र आहेत हे पित्र तृप्त होतील। हा उपाय कशासाठी करायचा आहे? बघा, जर तुम्हाला कुठलीही एखादा तुमचा व्यवसाय असेल, या व्यवसायात तुम्हाला यश येत नसेल, अनेक प्रयत्न करत आहे, अनेक प्रयत्न माझे चालू आहेत, मात्र तरीही माझ्या व्यवसायामध्ये मला सतत अपयश येत आहे। घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाहच जमत नसेल, घरामध्ये संतान प्राप्ती नसेल, घरामध्ये कुठलंही काम घेतलं की त्यामध्ये अडथळे येत असेल, घरात शुभ कार्य होतच नसेल, मांगल्याच्या गोष्टी घडतच नसेल, नोकरी मिळतच नसेल, नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतील किंवा एखादी अशी इच्छा आहे जी अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे, अशा कुठल्याही गोष्टीसाठी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर मोठ्या प्रमाणात आजार असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्ती सतत आजारी असेल, अशा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हा एक उपाय करू शकता। 24 तासांच्या आत तुम्हाला स्वतःलाच याचा जो रिझल्ट आहे हा दिसायला सुरुवात होईल। उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी आहे। या 15 दिवसामध्ये जर तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला याचे जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट तुम्हाला त्वरित दिसतील। कितीही अडलेलं काम असेल हे तुमचं 3 दिवसांच्या आत पूर्ण होईल, कामं मार्गी लागतील, बिघडलेली जी कामं आहेत ही व्हायला लागतील, जिथे अपयश येत होतं तिथे यश यायला लागेल। बघा, आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। तुम्हाला काय करायचं, एक पिंपळ वृक्षाचं पान घ्यायचं आहे। आता या उपायासाठी पिंपळाचंच पान लागेल, ऑप्शन विचारू नका ताई औदुंबराचं किंवा वडाचं आणू का, नाही। बघा, तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की ज्यावेळेस पितृपक्षाचा कालावधी सुरू असतो यावेळेस 15 दिवस 90% लोक 15 दिवस सलग पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावतात, तुपाचा दिवा। तुम्ही सलग काही सेवा न करता फक्त पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावलात ना, तरीही तुम्हाला जो पितरांचा श्राप आहे त्यातून तुमची मुक्तता होते आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो, जे पित्र आहेत हे तृप्त होतात। बघा, त्यामुळे पिंपळाच्याच पानाचा आपल्याला या 15 दिवसांमध्ये उपाय करायचा आहे। यासाठी एक पिंपळाचं पान लागणार आहे। एक पिंपळाचं पान घरी घेऊन यायचं आहे, पान स्वच्छ साफ करायचं आहे, धुवायचं आहे। त्यानंतर या पानावरती तुम्हाला हळद आणि कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। एक स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकवाने। स्वस्तिक काढल्यानंतर याच्यावरती थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत, ज्याला आपण अक्षत म्हणतो। तांदळाचे अगदी 4-5 दाणे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या पानावरती तुम्हाला 4ही बाजूनी कापूर ठेवायचा आहे। 1, 2, 3 आणि 4, 4ही कोपऱ्यांना, 4ही कोण्यांना 4 कापराच्या वड्या ठेवायचे आहेत। हे जे पान आहे हे देवघराच्या समोर तुम्हाला एकदा देवघराच्या समोर किंवा घरातील जो दक्षिण भाग आहे, दक्षिणमुखी जी दिशा आहे, या दक्षिण दिशेला तुम्हाला बसायचं आहे। तिथे तुम्हाला हा पान आणि त्याच्यावरती 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर
कापराच्या ज्या वड्या आहेत या जाळण्या अगोदर तुमचे दोनही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर तुम्हाला माफी मागायची आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, ज्या इच्छेमध्ये सतत अडथळे येत आहेत किंवा इच्छा जी अपूर्ण राहत आहे, ही इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून झाली की त्यानंतर या चारही कापराच्या ज्या वड्या आहेत या चारही कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. जाळत असताना तुम्हाला एक वेळा फक्त कालभैरव अष्टक जे आहे हे कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. येत नसेल तर मोबाईलला लावा किंवा गुगलवरून डाउनलोड करा, चालेल. तुम्हाला हे बघून किंवा नुसतं ऐकलं तरी चालेल. कालभैरव अष्टकम ऐकायचं आहे किंवा म्हणायचं आहे. त्यानंतर जेव्हा ह्या चारही वड्या विजल्यानंतर आता हे पान तर संपूर्ण पेटणार नाहीये, मात्र त्याची जी ज्वाल आहे, त्याची जी आग आहे, त्या पानाला फक्त लागली तरी खूप आहे. यातून थोडासा अगदी धूर निघाला तरीही खूप आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो पान आहे, जे पान तुम्ही घेतलेला आहे याचा एक असा राऊंड करायचा आहे. राऊंड करून तुम्हाला एक प्लास्टिकची बॉटल किंवा एक काचेची बॉटल घ्यायची आहे. ज्या बॉटलमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे, यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे पान तुम्ही घडी करून घेतलेलं आहे हे पान तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. टाकल्यानंतर याचं जे झाकण आहे बॉटलचं, हे झाकण लावायचं आहे आणि ही जी बॉटल आहे ही घराच्या दक्षिण दिशेला कुठेही ठेवून द्यायची आहे. आता दक्षिण दिशेला जो उंचवट्याचा किंवा जो वरचा भाग आहे, तुमचा माळा असेल किंवा तुमचा टेरेस असेल, तुमच्यावरती काहीतरी ट्रॉले असतील, तुम्ही तिथे ठेवलं तरीही चालेल. फक्त वरच्या भागामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला ही बॉटल ठेवून द्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी हा उपाय केला, आता उद्याच्या दिवशी सलग हा उपाय तुम्हाला 3 दिवस करायचा आहे. उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी ही जी बॉटल आहे ही बॉटल तिथून काढायची आहे. याचं झाकण तुम्हाला उघडायचं आहे. त्यानंतर ही बॉटल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळच जायचं आहे. तिथे जाऊन जे पिंपळाचं वृक्ष आहे, पिंपळाचं जे झाड आहे, त्या झाडाला हे जे पाणी आहे ज्यामध्ये तुम्ही तीळ टाकलेलं आहे हे पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला घालायचं आहे. हे पाणी देखील तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे, म्हणजे पाणी देखील पाण्यासोबत खाली पडेल. हे पाणी, पान आणि जे काळे तीळ हे सगळं तुम्हाला पिंपळ वृक्षाला व्हायचं आहे. तुमची जी काही इच्छा असेल ही इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्या पिंपळ वृक्षाचं पान तोडायचं आहे, घरी आणायचं आहे. पुन्हा एकदा एक हळद कुंकवाचा स्वस्तिक काढायचा आहे. पुन्हा तुम्हाला 4 कोपऱ्याला 4 तुम्हाला कापूर ठेवायचे आहेत. हे कापूर तुम्हाला जाळायचे आहेत. जाळून झाल्यानंतर म्हणजे जाळल्यानंतर कालभैरव अष्टक म्हटल्यानंतर त्यानंतर पुन्हा अशी घडी करून पुन्हा तीच बॉटल घ्यायची आहे. त्याच बॉटलमध्ये पाणी भरून त्यामध्ये काळे तीळ टाकून पुन्हा हे जे पान आहे हे पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. पुन्हा ही बॉटल दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. असं तुम्हाला सलग 3 दिवस. आता प्रश्न एक खूप छोटा आहे किंवा इच्छा जी आहे ती साधी सोपी आहे. अशी जर इच्छा असेल जी त्वरित पूर्ण होणारी आहे तर ती 3 दिवसात पूर्ण होणारच. बघा, तुम्ही कमीत कमी 3 दिवस करू शकता. एखादी मोठी इच्छा असेल, खूप जास्त कर्ज असेल किंवा मोठं संकट असेल किंवा मोठी एखादी गोष्ट असेल तर त्यासाठी तुम्हाला सलग 21 दिवस हा उपाय करायचा आहे. आता कुठल्या दिवसापासून सुरुवात करायची तर तुम्हाला या पितृपक्षातून कुठल्याही दिवसापासून या उपायाची सुरुवात केली तरीही चालेल. छोटी मुलं असतील, पुरुष असतील, स्त्रिया असतील, कुणीही हा उपाय करू शकतात. मासिक धर्म असेल किंवा सुतक काळ असेल तरीही या टायमामध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात. कुठल्याही प्रकारचे या उपायाला नियम नाही आहेत, फक्त विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवून तुम्हाला हा एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. बघा, 24 तासांच्या आत जर तुम्हाला स्वप्नदोष असेल तर तुम्हाला रात्रभर झोप जी आहे ती चांगली लागेल. घरात कुठेतरी एखादी भीती वाटत होती तर ती भीती जी आहे ती कुठेतरी नष्ट झाल्यासारखी वाटेल. बघा, ज्यावेळेस तुम्ही या पिंपळाच्या पानावर कापूर जाळाल त्याच क्षणी तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती, नकारात्मकता जी आहे ही या पानामध्ये, ही या कापरामध्ये एकवटली जाऊन त्या क्षणी नष्ट होणार आहे. सलग जेव्हा तुम्ही 3 दिवस हा उपाय करणार आहात तेव्हा सगळी बाधा, सगळे दोष, सगळी नकारात्मकता संपून तुमच्या घराची जर कुठे बंद झालेली असेल ही खुली होईल. तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण होण्यासाठी जेही कुठले अडथळे येत होते, म्हणजे कुठल्याही बाधा तुमच्या त्या इच्छेमध्ये येत होत्या, ह्या बाधा जेव्हा नष्ट होतील तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. बघा, कुठलीही सेवा किंवा उपाय करत असताना जर घरात नकारात्मकता असेल किंवा घरात कुठलीही अवलक्ष्मी असेल, घरामध्ये कुठलीही असदृश्य शक्ती एखादी वावरत असेल तर ती आपल्या सगळ्यात चांगल्या कामांमध्ये बाधा आणते. आपलं कुठलंच काम पूर्ण घडू देत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे येत असतात आणि जेव्हा ही बाधाच जेव्हा तुमच्या जीवनातून नष्ट होईल ह्या एका उपायाने, तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल. तुमच्या इच्छा पूर्ण होत जातील, तुमच्यावरती आलेली संकटं टळून जातील.
व्यवसाय, व्यापार, नोकरी ज्या काही गोष्टी असतील या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल. प्रगतीच्या वाटा ज्या आहेत त्या खुल्या होतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय सलग 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा मग 51 दिवस करू शकता. आता ते तुमच्यावरती आहे. मात्र या उपायाचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट 100% कारगर आहे. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.